तर 1 ऑक्टोबर पासून साखर कारखाने सुरू करण्याचा खासगी साखर कारखान्यांच्या विसमा संघटनेच्या घोषणेवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतला। साखरेचे दर वाढल्याने 1 ऑक्टोबर पासून हंगाम सुरू करणं तांत्रिक आणि नैसर्गिकदृष्ट्या योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं की 1 ऑक्टोबर पासून कारखाने चालू करणार। ठीक आहे, तो त्यांचा निर्णय असू शकेल, पण त्याने असं सांगितलं की राज्यातले सर्व सहकारी आणि खासगी कारखाने 1 तारखेपासून चालू करणार असं सांगितलं। त्यांना हा अधिकार कुणी दिला? सहकारी कारखाने कधी चालू करायचे याच्या बाबतची भूमिका हे राज्य साखर संघ आणि राज्य सरकार यांची एक संयुक्त मीटिंग होती, त्याला मंत्री समिती म्हणलं जातं। त्याच्या माध्यमातून निर्णय होतो की हंगाम चालू केव्हा करायचा, येणाऱ्या सीझनमध्ये प्रत्येक पोत्यामागे उचल किती द्यायची, अशा काही पॉलिसी त्या ठिकाणी होतात। मुख्यमंत्री साहेबांनी कपात किती करायची, असे काही निर्णय होतात। कारखाने ही योग्य वेळी सुरू झाले पाहिजे, कारण ऊसामधले जास्त साखर त्या ठिकाणी घेतली पाहिजे, या दृष्टीनं नियोजन सर्व सहकारी कारखान्यांचं सुरू आहे। तर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयाला आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची भेट पाहायला मध्ये मेघना बोर्डीकरांनी रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती घेतली। प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही असं मेघना बोर्डीकरांनी म्हटलं। ही घटना घडली सकाळीच मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या, मग कॅबिनेट मंत्री आणि सचिव आरोग्याचे आणि सर्वच कमिशनर वगैरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तातडीने सूचना दिल्या। या ठिकाणी खरंच अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। ज्या कुटुंबियांनी त्यांच्या नवजात बालकांना या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। ही जी घटना घडली ह्याची चौकशी 8 दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होणार। तर संभाजीनगरमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा पाहायला मिळतो। प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवून कार्यालयाचा अनागोंदी कारभार बंद करण्याची मागणी करण्यात आली। शिक्षकांच्या जुन्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। तर ईडीची मुंबई आणि वडोदऱ्यामध्ये 7 ठिकाणी आणि 3 बँक लॉकरवरती छापेमारी पाहायला मिळते। बिल पॉवर लिमिटेडच्या 160 कोटींचा कर्ज फसवणूक प्रकरणात ही कारवाई आहे। सीबीआयच्या एफआयआर नंतर ईडी कडून मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू आहे। कर्जाची रक्कम शेल कंपन्यांमार्फत वळवल्याचा आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे। छाप्यामध्ये 43,90,000ची रोकड आणि 12 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले। कल्याणच्या कोळशेवाडीमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण झालेलं आहे। महागड्या वस्तू आणि खाण्यापिण्याचं आमिष दाखवून हे अपहरण करण्यात आलंय। अपहरण करून मुलींना 10 दिवस घरात डांबून ठेवलेलं आहे। एका मुलीनं आईला मेसेज करून मदत मागितली। मेसेज नंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत मुलींची सुटका केली। 12 नंबरला मी 112ला कॉल केला तिथं मुलुंडवरून की असं माझी मुलगी तिथे आहे आणि त्या सेफ्टीसाठी मला एक कोणीतरी पाहिजे, मला मदत आहे। ते लोकांनी बोलले की आम्ही तुम्हाला कॉल करेल। नंतर मला पोलिसाचा कॉल नाही आला तिथून। मग माझ्या मुलीला म्हणले तू तिथंच थांब म्हणले आणि ताईंना मी पाठवले लगेच, म्हणले तुम्ही जावा कसं पण करून, तिथं भरलेलं आहे म्हणले, तिथे फक्त लोकेशन कोणाला तरी पोलिसांना दाखवा। मग हे आमची मोठी बहीण आणि ते मोनी म्हणून आहे, ते लोकांनी गेलं ते बिल्डिंग जवळ तिथे गेलं म्हणजे डॉर्लीला। मग ते माझ्या मुलीनं बघून मग आवाज दिला, आवाज देऊन मग लगेच त्यांच्याकडे आली, मग तिला आणलं घरी सुरक्षित। किती मुली डांबून ठेवलेले तुम्ही? ते नाही तर मग ते अजून 3-4 जण तिथं आहे। कोळशेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। CR नंबर आहे 497/26 आहे। त्याच्यामध्ये त्या मुलींना घरामध्ये डांबून ठेवल्याबाबतचा आणि मारहाण शिवीगाळ केल्याबाबतची तक्रार प्राप्त आहे। त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी आहे चेतन बाबुराव माने, 23 वर्ष वय आहे। तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। आता योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर पुण्यातील चाकणमध्ये एसटी बस स्थानकासमोर ज्येष्ठ महिला कंटेनरच्या चाकाखाली आली। महिलेच्या अपघातानं नागरिकांमध्ये संताप आहे। अपघातात ज्येष्ठ महिलेनं दोन्ही पाय गमावलेले आहेत। तर बीडच्या गेवराईमध्ये खोट्या सहीनं जमीन नावावर करण्यात आली। शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।
तर नवी मुंबईतील सीवूडमध्ये झाडावर नारळ तोडताना व्यक्ती बेशुद्ध झालाय. अग्निशामक दलानं तातडीनं रेस्क्यू करण्यात आलंय. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला सुरक्षित खाली उतरवलेला आहे.